इंडियावादी संत जन्मले, वाल्याचा वाल्मिक करून गेले, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी नामदेव शास्त्रींवर केली आहे. तर धनंजय मुंडे 100% गुन्हेगार नाहीत, इतका त्रास सहन करणारा आमच्या क्षेत्रामध्ये संत झाला असता, असं वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केलं होतं. सदाभाऊ खोत यांनी खोचक अशी टीका नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर केली आहे. नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जे वक्तव्य केलं होतं त्यावर सदाभाऊ खोत यांची ही टीका. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगरून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं. गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे. मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कायद्यातून जे निष्पन्न होईल, कोण दोषी आहेत कोण दोषी नाही, हे शेवटी या देशातलं न्यायालय ठरवेल. परंतु संत काय बोलत होते, संतांची शिकवण काय होती, कधी मला असं नाही ऐकण्यात आलं की संत तुकोबा हे एका अमुक अमुक समाजाच्या संत आहेत, संत जनाबाई हे अमुक अमुक एका समाजाच्या त्या संत होत्या. आणि म्हणून या संतांनी कधी राजकीय सीमा ओलांडल्या नव्हत्या. पण आता इंडियावादी संत जन्माला आले आणि वाल्याचा वाल्मिक करून गेले. हा काय अधिकार आहे तुम्हाला?